Welcome students. Today we are going to learn summary writing. Section number 3, summary writing. First of all, we will learn the definition of summary. A summary is a record in the reader's own words that gives the main points of a piece, such as a newspaper, article, a lecture, a passage, a chapter, or even a whole book. That means summary is a record in the reader's own words. पा समरी म्हणजे काय की जे काही वाचक आहे त्या वाचकांनी स्वतःच्या शब्दामध्ये जे काही मत मांडलेलं आहे, रेकॉर्ड मांडलेलं आहे की ज्यातून काय मिळतं, त्यातून काय मिळतं, दॅट गिव्ज द मेन पॉईंट्स. त्यामध्ये मेन पॉईंट्स असतात ऑफ अ पीस, की जे काही such as a newspaper, article, a lecture, a passage, a chapter, or even a whole book. की जे काही आर्टिकल असेल, एखादं न्यूजपेपरमधील आर्टिकल असेल किंवा लेक्चर असेल एखादं, किंवा एक पॅसेज असेल, पॅराग्राफ असेल, किंवा एखादं चॅप्टर असेल, किंवा एखादं संपूर्ण पुस्तक असेल, याच्याविषयीचे महत्त्वाचे मुद्दे किंवा मेन पॉईंट्स हे रीडर्स, वाचक काय करतात, आपल्या शब्दामध्ये जेव्हा मांडतात तेव्हा त्या बाबीला काय म्हटलं जातं, समरी असं म्हटलं जाते. त्या लेखनाला समरी रायटिंग असं म्हणतात. नाऊ वी विल स्टडी आइस ब्रेकर्स. सी द फर्स्ट ॲक्टिव्हिटी, डिस्कस इन पेअर्स अँड गेस द करेक्ट अल्टरनेटिव्स फॉर द फॉलोइंग. फर्स्ट वन, टू समराइज मीन्स. समराइज म्हणजेच काय, सारांश. अल्टरनेटिव्स काय काय दिल्या. पुट इन्फॉर्मेशन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, की जी की दिलेली माहिती ती काय कालक्रमानुसार मांडणं. बी ऑप्शन दिलं आहे टू रिकॅपिच्युलेट द मेन पॉईंट्स इन सिलेक्शन, की मुख्य मुद्द्यांचं पुनर्वलोकन करणं किंवा संक्षेप करणं. सी ऑप्शन टू इंट्रोड्यूस न्यू इन्फॉर्मेशन, की नवीन माहितीची ओळख करून देणं. डी ऑप्शन, टू राईट वन्स ओपिनियन अबाउट सिलेक्शन, की स्वतःचं मत मांडणं. बी ऑप्शन जे काय ते करेक्ट ऑप्शन आहे. बी ऑप्शन काय करेक्ट ऑप्शन आहे. टू रिकॅपिच्युलेट द मेन पॉईंट्स इन सिलेक्शन, की मुख्य मुद्द्यांचं पुनर्वलोकन करणं किंवा मुख्य मुद्द्यांचं संक्षिप्त स्वरूपामध्ये लेखन करणं म्हणजे टू समराइज होय. नाउ सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, द टाईप ऑफ समरी दॅट कन्सिस्ट ऑफ अ पॅराग्राफ टू एक्सप्रेस द मेन आयडिया इज. द टाईप ऑफ समरी, की समरीचा जो प्रकार आहे त्यामध्ये काय असतं, दॅट कन्सिस्ट ऑफ, की त्याच्यामध्ये काय असतं, ऑफ पॅराग्राफ असतो. म्हणजे समरीमध्ये एक छोटासा पॅराग्राफ असतो. टू एक्सप्रेस द मेन आयडिया, कशासाठी, त्यातमध्ये काय असतं, मेन आयडिया त्या ठिकाणी एक्सप्रेस केलेले असतात, दर्शवलेले असतात. इज त्याला काय म्हणतात. ए ऑप्शन आउटलाईन, बी ऑप्शन रिपोर्ट, सी ऑप्शन सिनॉप्सिस, डी ऑप्शन रिटर्न समरी. जो डी ऑप्शन आहे तो काय बरोबर आहे, रिटर्न समरी, की संक्षिप्त स्वरूपामध्ये मेन आयडिया पॅराग्राफच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दर्शवले असतात, त्याला काय म्हटलं जातं, रिटर्न समरी असं म्हटलं जातं. नाउ सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, देअर आर व्हेरियस वेज ऑफ इनकॉर्पोरेटिंग अदर रायटर्स वर्क्स इन टू युअर ओन रायटिंग. म्हणजेच इतर लेखकांचे लेखन आपल्या लेखनामध्ये समाविष्ट करून घेण्याच्या विविध पद्धती आहेत. They differ according to the closeness of your writing to the source of writing. तुमचे लेखन त्या स्त्रोतांशी, म्हणजे जे मूळ लेखन आहे त्याच्याशी कसं मिळतं जुळतं असतं, त्यानुसार काय होतात, पद्धती ह्या बदलत असतात. That means they differ according to, that means the various ways
of incorporating other writers differs according to the closeness of your writing to the source writing. थोडक्यामध्ये तुमचं लेखन हे मूळ लेखनाशी कसं मिळतं जुळतं असतं, त्या पद्धतीनुसार काय असतात वेगवेगळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती ह्या बदलत असतात. मॅच द वेज ऑफ रायटिंग इन ब्रीफ in column A with their descriptions in column B. की स्तंभ ए मध्ये कॉलम ए मध्ये काय दिलेलं आहे, वेज ऑफ रायटिंग दिलेले आहेत, लिखाणाच्या पद्धती दिल्यात. आणि बी कॉलम मध्ये काय दिले, डिस्क्रिप्शन दिले. वी हॅव टू मॅच इट, की आपल्याला त्या ठिकाणी मॅच करायचे आहेत की वेज ऑफ रायटिंग विथ डिस्क्रिप्शनशी मॅचिंग त्या ठिकाणी करायचं. बस फर्स्ट वन समरायझिंग, की पहिलं काय दिलेलं आहे समरायझिंग. सेकंड दिलं आहे पॅराफ्रेझिंग. थर्ड प्रिसाइज रायटिंग. फोर्थ कोटिंग. फिफ्थ एडिटिंग. सिक्स गिस्ट रायटिंग. आता पहा समरायझिंग मीन्स थोडक्यात समरायझिंग पहा कसं त्या ठिकाणी असेल, काय असेल डिस्क्रिप्शन समरायझिंगचं. ई आकडा पहा, इट इन्क्लूड्स मेन आयडियाज इन टू वन्स ओन वर्ड्स, की त्याच्यामध्ये काय असेल स्वतःच्या शब्दामध्ये मेन आयडियाज मांडलेले असतील, त्याला काय म्हणायचं समरायझिंग, म्हणजे सारांश असं म्हणायचं. पहा त्यानंतर दुसरा पहा पॅराफ्रेझिंग म्हणजे काय अनुवाद करणं. पण त्याचा अर्थ डिस्क्रिप्शन कसं होईल पहा, एफ इट मस्ट बी आयडेंटिकल टू द ओरिजिनल अँड मॅच द डॉक्युमेंट वर्ड बाय वर्ड, की थोडक्यामध्ये शब्द न शब्द जसे तसा ओरिजिनल स्वरूपामध्ये पॅराफ्रेझिंगमध्ये येणार आहे. त्यानंतर तिसरं पहा प्रिसाइज रायटिंग. प्रिसाइज म्हणजे गोषवारा, थोडक्यामध्ये गोषवारा. त्याचे जे डिस्क्रिप्शन आहे काय कशामध्ये पहा डी पहा, इट इन्क्लूड्स टेकिंग ब्रॉडर सेगमेंट ऑफ द सोर्स अँड कंडेन्सिंग इट स्लाइटली, म्हणजे जास्तीत जास्त भाग त्या ठिकाणी सेगमेंट सोर्समधला असेल, मूळ लिखाणामधला असेल आणि थोडंफार संक्षेप त्या ठिकाणी केलेला असेल, त्याला प्रिसाइज रायटिंग असं म्हणतात. कोटिंग म्हणजे थोडक्यामध्ये उदाहरण म्हणून उल्लेख करणं. पण त्याचं मॅचिंग डिस्क्रिप्शन थोडक्यामध्ये ए असेल पहा, इट इन्क्लूड्स नॉट जस्ट द मेन आयडिया, की त्याच्यामध्ये फक्त मेन आयडियाचाच समावेश नसतो, बट एव्हरी डिटेल एक्सप्रेस क्लिअरली अँड टू द पॉईंट, म्हणजे प्रत्येक मुद्दा हा त्या ठिकाणी एक्सप्रेस केलेला असतो आणि क्लिअरली त्या ठिकाणी टू द पॉईंट थोडक्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं असतं, त्याला कोटिंग असं म्हणतं. आता फिफ्थ एडिटिंग, त्याचं डिस्क्रिप्शन पहा बी, इट इन्क्लूड्स सिलेक्शन ऑफ प्रॉपर लाईन्स, त्याच्यामध्ये काय प्रॉपर लाईन्सचं त्या ठिकाणी सिलेक्शन केलं जातं फ्रॉम द गिवन टेक्स्ट, दिलेल्या टेक्स्टमधून, फॉर करेक्शन कशासाठी करेक्शनसाठी, कंडेन्सेशन संक्षिप्त करण्यासाठी किंवा संक्षेप करण्यासाठी, अँड ऑर्गनायझेशन म्हणजे यासाठी करेक्शन कंडेन्सेशन आणि ऑर्गनायझेशनसाठी आपल्याला काय करावं लागतं, त्या टेक्स्टमधल्या लाईन्स प्रॉपर लाईन्स त्या ठिकाणी सिलेक्ट करावं लागतं, त्याला एडिटिंग असं म्हणतात. आणि सहावं आहे गिस्ट रायटिंग, की गिस्ट म्हणजे काय सार, त्याचा अर्थातच शेवटचा जो पर्याय उरलेला आहे सी, इट इन्क्लूड्स द मोस्ट इसेन्शियल पार्ट ऑर द क्रक्स ऑफ द मॅटर, थोडक्यामध्ये जो काही मूळ जो सोर्स आहे त्यामधला महत्त्वाचा भाग, त्या भागाचा समावेश या गिस्ट रायटिंगमध्ये होतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जोड्या त्या ठिकाणी लावता येतील.